हरिओम. प्रवचन क्रमांक 1. कर्मयोग अध्याय 3, ओवी 1 ते 5. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. गीता श्लोक क्रमांक 1 आणि 2. अर्जुन म्हणाला, जनार्दना, तुमच्या मताप्रमाणे जर कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, तर मग केशवा, मला या घोर कर्मात कशासाठी ढकलत आहात? आपल्या या अशा द्विधा वक्तव्यामुळे माझी बुद्धी गोंधळून जात आहे. तुम्ही काहीतरी निश्चित असे एक सांगा की जे आम्हाला श्रेयस्कर होईल. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 1. मग आईका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसले कमळापती. तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. या अध्यायाची सुरुवात होताना याला मागील अध्यायाची पार्श्वभूमी आहे. मागील अध्यायामध्ये भगवंत श्रींनी अर्जुनाला सांख्ययोग सांगितला. त्यात प्रथम सांख्यविषयक ज्ञान सांगितले, मग सांख्यविषयक कर्मयोगातील ज्ञान सांगितले. म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचे सांख्य शास्त्रसंबंधी विचार सांगितला. त्यानंतर अर्जुनाने विचारल्यावर त्याला स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली. याची सांगता करताना भगवंत श्री अर्जुनाला म्हणाले, हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जे अनुभविता निष्काम, ते पावले परब्रह्म अनायसे. जे निष्काम झाले तेच ही ब्रह्मस्थिती कायम करिता अनुभवतात आणि सहजच परमपद प्राप्त करतात. येथे अर्जुनाच्या मनात घोटाळा निर्माण झाला. त्याने गैरसमज करून घेतला की ज्ञानाला कर्मापेक्षा जास्त महत्त्व आहे. निष्काम म्हणजे कर्म करता उरत नाही, तेव्हाच परमपद प्राप्त होते. म्हणजे कर्म करायचे कारणच नाही. वास्तवात भगवंत श्रींनी अर्जुनाला येथे पदोपदी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. उदाहरणार्थ, तरी वधिता तू नव्हेसी, हे वध्य नव्हती, किंवा हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू, किंवा उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे, किंवा तैसे अहिक तरी न नशे आणि मोक्षू तो उरला असे, किंवा हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण, किंवा अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाणे योगाचे इत्यादी. भगवंत श्रींनी सांगितलेले हे सर्व अर्जुन विसरला आणि अशा गैरसमजुतीने आणि त्यामुळे झालेल्या उद्वेगामुळे अर्जुन भगवंत श्रींना म्हणत आहे, देवा ऐका, हे कमळापती, मी आपण सांगितलेले वाक्यनवाक्य लक्षपूर्वक ऐकले. मागे सांगितल्याप्रमाणे हे श्री अनंता, आपले निश्चित ठाम मत असे आहे की त्या ठिकाणी कर्म आणि कर्ता उरतच नाहीत. 3. तरी माते केवी श्रीहरी म्हणसी पार्था संग्रामू करी, इये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. या अशा गैरसमजुतीने पुढे अर्जुन भगवंत श्रींना खडसावून विचारत आहे, तर मग अर्जुना, तू युद्ध कर असे मला आपण का सांगता? मला अशा या महाघोर कर्मात ढकलताना आपल्याला लाज कशी वाटत नाही? जे निष्काम झाले तेच ब्रह्मस्थिती कायमकरिता अनुभवतात असे आपले मत असताना मला मात्र आपण युद्धाला प्रोत्साहित करत आहात. मला युद्ध करायला सांगत आहात. या युद्धामध्ये महासंहार होणार आहे हे निश्चित दिसत असताना मला अशा या महाघोर पापकर्मात का ढकलत आहात? स्वतःच्याच तत्वाविरुद्ध मला कर्म करायला लावताना तुम्हाला याची जराही लाज कशी वाटत नाही? अर्जुनाकडून भगवंत श्रींना अशा प्रकारची कठोर भाषा वापरलेली ऐकून आपल्याला संकोचल्यासारखे झाले असेल. परंतु लक्षात घ्यावे की अर्जुन आणि भगवंत श्री यांचे आते मामे भाऊ हे नाते नावापुरतेच होते. त्यांचे आते मामे भावंडांच्या पलीकडे, मैत्रीच्या पलीकडे बंधुत्वाचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचे अतूट असे सख्यत्व होते. ती नर नारायणाची जोडी होती. परमप्रेमात अशी कठोर भाषा वापरली जाते. यामुळे प्रेम जास्तच फुलून येते. अर्जुन भगवंत श्रींना पुढे विचारतो. 4.
हा गा कर्म तूची अशेष, निराकरिसी निशेष, तरी मज करवी हे हिंसक का करविसी. तूच कर्माचा निषेध करतोस आणि वर माझ्याकडून मात्र असे हिंसा घडवणारे कर्म का करवून घेत आहेस. अर्जुनाने पहिल्या अध्यायात युद्ध नाकारताना स्वजनांची हत्या, वडीलधाऱ्यांच्या उपकाराची फेड अपकाराने, महानरसंहार, वर्णसंकर, कुळनाश, युद्धानंतरच्या कौटुंबिक समस्या इत्यादी या युद्धाचे महाभयावह जे परिणाम होणार आहेत त्यावर पूर्ण सविस्तर भाष्य केले आहे. असे असूनही भगवंत श्री त्याला युद्धाला तयार हो असे सांगत आहेत. याचे त्याला सखेत फार आश्चर्य वाटत आहे. पुढे अर्जुन म्हणतो 5. तरी हेची विचारी ऋषिकेशा, तू मानू देसी कर्मलेशा, आणि येसणी हे हिंसा करवी तू आहासी. आणि म्हणून हे ऋषिकेशा, मी तुला विचारू इच्छितो की तू विचार कर आणि मला सांग की तू कर्माला महत्त्व देत नाहीस आणि बरोबर त्याविरुद्ध माझ्याकडून हिंसा करवून घेत आहेस. वास्तवात कर्म म्हणजे सृजन आणि येथे तू कर्माने भंजन करवून घेत आहेस. अर्जुन म्हणतो, देवा तू विचार कर. भगवंत श्रींच्या उपदेशाबद्दल गैरसमज झाल्यामुळे त्या भरात अर्जुन भगवंत श्रींनाच विचार करायला सांगत आहे. तू एकदा म्हणतोस की ब्रह्मस्थितीमध्ये, स्थितप्रज्ञतेमध्ये कर्म आणि कर्ता उरत नाही. असे असताना मला कर्म कर असा उपदेश करत आहेस. म्हणजे तुझ्या दृष्टीने कर्माला महत्त्व नसताना तुला कर्मलेश म्हणजे कर्म न करणेही पसंत नाही, हे तुझे दुटप्पी बोलणे आहे. वास्तवात भगवंत श्रींनी अर्जुनाला सांगितले की जेव्हा ब्राह्मी स्थिती प्राप्त होते तेव्हा ज्ञान, कर्म, कर्ता असे काहीही उरत नाही. त्यावेळी सर्व निश्शेष होते, त्याआधी नव्हे. त्या स्थितीत कर्म आपोआप सुटते, सोडावे लागत नाही. कर्म आपोआप सुटणे हे कर्म सोडण्यापेक्षा निराळे आहे. त्यात तात्विक खूप फरक आहे. कर्म सुटलेले नसताना ते सोडणे यात दोष आहे. परंतु अर्जुन ब्राह्मी स्थिती प्राप्त होण्याआधीच तशी निश्शेष स्थिती गृहीत धरून गैरसमज करून घेत आहे आणि अशा गैरसमजुतीने तो भगवंत श्रींना प्रेमाने कठोर भाषेत प्रश्न विचारत आहे. एकदा गंगेचे पाणी समुद्राला समर्पित झाले की त्या समर्पित झालेल्या पाण्याला आणखी वाहण्याचे काही कारण उरत नाही. कृतकृत्य झाले, कार्य सिद्ध झाले की तेथे कर्म समाप्त होते आणि ते पाणी समर्पित झाल्यामुळे ते निश्शेष होते. येथे भगवंत श्रींनी कर्माचे निराकरण केलेले नाही. भगवंत श्रींनी अर्जुनाला नैष्कर्म्य योग सांगितला आहे. नैष्कर्म्य आणि निष्क्रियता यात महत् अंतर आहे. ज्ञानयोगाने कर्मयोग भावभक्तीने केल्यानंतर नैष्कर्म्य योग स्थितप्रज्ञता प्राप्त होते आणि मग त्यानंतर तेथे ज्ञान, कर्म, कर्ता असे काहीही उरत नाही, त्याआधी नव्हे. आपणहून कर्म सोडले की ज्ञान, कर्म काहीच प्राप्त होत नाही. मग कसली ब्राह्मस्थिती आणि कसली स्थितप्रज्ञता आणि कसला नैष्कर्म्य योग, सारेच गमावण्याची ही करंटी लक्षणे आहेत. अर्जुन एवढ्यावर थांबलेला नाही, तो पुढे आणखी बोलत आहे. ते आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.